खरात याच्याकडे काही मंत्र्यांची त्याची नावं कोडमध्ये दिलेली होती असं कळतं, त्यामुळे तपासात अडचणी येत आहेत. नाही, कोडवर नावं दिलेच असणार. कोडमध्ये असलेली नावं कदाचित काळा धन पांढरा करायसाठी असेल, ब्लॅक मनी व्हाईट करायसाठी. कारण ज्यांच्या फोटोमध्ये सगळी मंडळी जी दिसते, काही फोटो दिसत आहेत, तो एक चेहरा काल आमच्या सुषमाताई अंधार यांनी त्या संदर्भातलं वक्तव्य केले आहे की तो काळा पैसा पांढरा करणारा व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने कोडमध्ये नावं कदाचित लिहिली असतील. पण त्याबरोबरच ज्या व्हिडिओमध्ये सगळं काही आहे आणि सापडले आहेत, त्यांना भेटले आहेत, त्यांच्या त्या अंधश्रद्धेला खतपाणी घातलं आहे, त्यांच्या अंधश्रद्धेला समर्थन केलं आहे, हे जे जेवढे असतील, कोणी कितीही मोठा असो, त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. केवळ चाकणकरावर कारवाई झाली म्हणजे कारवाई पूर्ण होत आहे असं नाही. ती तर दोषी आहेच, त्यांच्यावर काय कारवाई करायची ते सुरू आहे, त्यांना नोटीस दिलं आहे. परंतु इतरांचं काय, इतर मोठ्या धिन्नांचं काय? अरे तुम्ही शपथ घेताय, तुम्ही एका संविधानिक पदावर आहात, कायदे करण्याच्या अधिकार क्षेत्रात तुम्ही मोडताय आणि तुम्हीच हे कायदे मोडण्याचं काम करताय. कायदे तयार करणारी मंडळी कायदे मोडायचं जर काम करत असेल तर ते कारवाईस पात्र आहेत. ते मंत्री असू देत, आमदार असू देत, त्या सर्वावर कारवाई झाली पाहिजे. आणि खरात एक महाराष्ट्राला लागलेला कलंक होत आहे ही घटना म्हणजे. आणि महाराष्ट्राला खरं म्हणजे आत्तापर्यंतच्या इतक्या प्रकरणामध्ये हे महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जाईल अशा प्रकारचे खरातचं प्रकरण आहे. फार वाईट. आणि या खरातला मोठी करणारी कोण? तर राजकारणी, प्रशासनातील मोठे अधिकारी यांच्यामुळे तो खरात मोठा झाला. मग हे कारवाईपासून दूर कसे? हे कारवाई यांच्यावर केलीच पाहिजे. तर ही चौकशी म्हणजे फेअर आहे असे आम्ही समजू, ते बरोबर चौकशी झाली आहे असं आम्ही समजू. त्यामध्ये कोणाशी पाठीशी घालत नाही सरकार असं त्याचा अर्थ होईल. नाहीतर अर्धवट करून SITच्या माध्यमातून या चौकशीमध्ये काही साध्य होईल असं मला अजिबात दिसत नाही. काल रविवार होता, 200 पेक्षा जास्त GR काढण्यात आले. त्याच्यापेक्षा जास्त काढले गेले. 200 तुमच्या लक्षात आले. माझ्या माहितीप्रमाणे 1000च्या वर GR काढले. महाराष्ट्रात हे सर्वसामान्य माणसाचं आस्थेचं काही मंत्रालय राहिलं नाही. लोकांच्या सर्वसामान्य माणसाला न्यायाचं केंद्र आता ते काही मंत्रालय राहिलं नाही. तर हे आता लुटारूंच्या टोळीचं महाराष्ट्रातील केंद्र झालेलं आहे अशी मंत्रालयाची आता स्थिती झाली आहे. तिकडे सर्व मंत्रालयातील सर्व विभागामध्ये जोरात GR काढून पैसे वाटण्याचं काम सुरू झालेलं आहे. 10% तर 20% कमिशन सर्रास घेऊन बिलं काढली जात आहेत. आणि नवीन GR काढून जो बजेटमध्ये आलेल्या पैशाची विल्हेवाट पद्धतशीरपणे लावली जात आहे. रुपाली चाकणकरची चौकशी होणार आहे, CAची चौकशी केली जाणार आहे, आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने सगळे फिरत याची चौकशी नाही असं आहे की CAची चौकशी झाली पाहिजे. काळा धन पांढरा झाला किती झाला ते झालं पाहिजे. मी सांगितलं ना, चाकणकरांना नोटीस दिलं, त्यांची चौकशी होते आहे, पण त्याबरोबर इतरांची पण झाली पाहिजे, तरच हे सत्य बाहेर येईल. आणि CAची चौकशी, कारण तिथे एवढा मोठा पैसा आला कुठून? आज 1500-2000 कोटीची प्रॉपर्टी आहे असं म्हणतात. तर हा पैशाची स्रोत शोधला पाहिजे. कुणाकडून आला, कसं गेला, यापेक्षाही मोठा होईल. मला जर आपलं जर यामध्ये संपूर्ण खोलवर जाऊन चौकशी केली तर मला वाटतं की मंत्रालयातील अर्धे लोकांनी पांढरे पैसे करून देण्यासाठी खरंचचा वापर केला असेल. हेही पुढे सिद्ध होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.